सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्वाती इंडस्ट्रीज मुळे टॅक्सची वसुली घटली. आता महापालिका सुरू करणार जप्तीची कारवाई. खारपान पट्ट्यातील किडनी बळींना जबाबदार कोण? प्रशासन सरकारला आणखीन किती बळी पाहिजे? अकोल्यात घरे आणि मालमत्ता खरेदी आणखीन महागणार. रेडी रेकनरच्या दरात झाली चांगलीच वाढ. कासमपूर गावात कॉलराची साथ. जिल्हा प्रशासनाचे वराती मागून घोडे. हजारो प्रवाशांसाठी केवळ 5 बसेसची भेट. भंगार बसेस अकोलेकरांच्या माथी मारते कोण? आता सविस्तर बातम्या. महापालिका प्रशासनाने टॅक्स वसुली हाती घेतल्यानंतर तब्बल 2 महिन्यात 43 कोटी रुपयांची वसुली केली आहे. शासन अभय योजनेच्या अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत वाढीव प्रयत्न करून दिवसात 4 कोटी रुपयांची भर टाकण्यात आली, पण आकडे जुळत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्वाती इंडस्ट्रीजला कर वसुलीचा ठेका देत अकोला महापालिकेने पायावर धोंडा टाकून घेतला आहे. अनेक छुप्या गोष्टी स्वाती इंडस्ट्रीज आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा महापालिकेचा टॅक्स वसुलीत घट झाल्याची माहिती आहे. एकूण मालमत्ता कर वसुलीचा आकडा 85 कोटी रुपयांवर पोहोचला आहे अशी माहिती आहे. आता शहरातील अभय योजना संपुष्टात आली असून आता महापालिका बड्या थकबाकीदारांना लक्ष करणार असून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मालमत्ता धारकांना 1 एप्रिल 2025 पासून लक्ष केले जाणार आहे. या मालमत्ता धारकांना महापालिकेतर्फे नोटीस बजावली जाते. मात्र यापैकी अनेक मालमत्ता धारकांनी अजूनही थकीत कर भरला नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब पाहता या मालमत्ता धारकांना महापालिकेकडून जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील सुमारे 60 गावांमध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यातील खारे पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होत आहे. या पाण्यामुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षणात आले आहे. बाळापूर तालुक्यातील निमकरदा टाकळी गावात एका कुटुंबामध्ये पिता गजानन साबळे आणि त्यांचा मुलगा प्रशांत साबळे यांनी किडनीच्या आजारामुळे जीव गमावला आहे. साबळे कुटुंबाचा दावा आहे की खार पाणी पिल्यामुळेच त्यांच्या कुटुंबातील दोघांच्या किडनी निकामी झाल्या. नागरिक चिंतेने विचारत आहेत की गोड पाण्यासाठी आणखी किती जणांना जीव गमवावा लागणार. प्रशासनाकडून त्वरित आणि परिणामकारक कारवाई करून या गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यातील धोकादायक आजार थांबविता येतील. अकोल्यातील खारपान पट्ट्यातील तब्बल 60 गावांमध्ये खारे पाण्याचा पुरवठा होत आहे. खारे पाणी प्यायल्यामुळे अनेक लोकांच्या किडनी फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर बाळापूर तालुक्यातील निमकरदा टाकळी गावातील बाप आणि लेकाचा मृत्यू खारे पाणी प्यायल्यामुळे झाला आहे असा दावा साबळे कुटुंबाने केला आहे. खारे पाणी प्यायल्यामुळे बाप लेकाची किडनी फेल झाली होती, यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाण्यामुळे किडन्या गेल्या दोन्ही बी
मुंबईला गेलो, डॉक्टरनं सांगितलं दोन्ही किडन्या फेल झाल्या, आता 3 वर्ष झाले डायलिसिस चालू आहे आणि पाणी तेच प्यायला आहे सध्या. नळ घरोघरी आहेत पण पाणी तेच आहे, 90% पाणी खराब आहे. गोळं पाणी आणण्याचं विकत घ्यावं लागते, उरळले जावं लागते, तटून विकत आणावं लागते पाणी, नाही तर पाणी हेच आहे प्यायला खरं. गावात आहे 4-5 लोकांना आजार हा किडनीचा. कोणाला किडनी स्टोन, कोणा फेल आहेत, कोणाची 1 फेल आहे, कोणा 2 फेल आहेत. नाही कोण लक्ष द्यायला, काय कितल्या दिवसाचं हेच चालू आहे ना. एवढं खारं पाणी आहे तरी तेच चालू आहे ना प्यायला. आमच्या सावरपाटी गावात पाणी खराब आहे, खारं पाणी आहे, क्षार आहे, भांडे चोपडे होतात आणि त्याच्यावर तुपासारखी साय येते, त्यानं पोटं दुखतात लहान लेकरांचे, आमचे त्या भांडेले असे काळे काळे डाग पडतात. तर आमच्या शरीराला किती डाग पडत असतील. डॉक्टर म्हणतात की पाण्यामुळे झाली आहे, दवाखाने करून थकला की पैसा नाही दवाखान्यात पैसा लागला. या पाण्यामुळे जे प्रॉब्लेम आला सर. पाणी आहे नेमकं कसं? लय क्षार आहेत पाण्यात भरपूर, म्हणजे खराब पाणी आहे एकदम. म्हणजे जमिनीवर टाकलं जमीन फुली येते. आता पाण्याचं जर तुम्हाला गोड पाणी आणायचं असेल तर आणता काय? पाणी आणायचं असं तर उरळून दुरून आणावं लागते, 3-4 किलोमीटरहून कॅन आणावं लागते. 25-30 रुपये कॅन घेतात ते पाणी प्यायसाठी. जर म्हणजे दिवसभर येतल्या घराला कसं पाणी पुरून ते. गावात किती पेशंट आहेत तरी किडनीचे? किडनीचे पेशंट निघतील 10-12 पेशंट सहज आहेत, कमी जास्त घरातून निघले 10-12 निघतातच. आमच्या गावात खूप पेशंट झालेले आहेत, किडनीचे आहेत, पॅरालिसचे आहेत. फक्त पाण्यामुळेच सांगतात. लहान लेकरांचं सांगितलं की डॉक्टरजवळ गेले, संडास लागली की पाण्यामुळेच होऊन राहिले. आता पाणी राहिलंच नाही, पाण्याचा वीज झालेला आहे या गावात. आता आम्ही त्याच्यावर तुम्ही काय आहे ते तुम्ही प्रयत्न करा. आमचे लहान मुलं खूप संडास लागते, उलट्या होतात. आता एका घरी 2-2, 3-3 लहान बाळ आहेत. दवाखान्यात नेलं की डॉक्टर लोक पाण्याचंच सांगून राहिले. आता लहान लेकरासाठी आम्ही कुठून तरी 25 रुपये कॅननं पाणी आणतो, पण एवढ्या जणांना आम्ही खूप पाणी लागते उन्हाळ्या दिवसाचं. गेल्या 3 वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी राज्यातील सर्वच विभागात रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे अकोल्याबरोबर राज्यातील घर आणि मालमत्ताच्या किमती वाढल्या आहेत. राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात घरे आणि मालमत्ता खरेदी करणे आणखीन महाग होणार आहे. यात राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 3.36%, प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रात 4.97%, तर महानगरपालिका क्षेत्रात 5.95% वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या वार्षिक मूल्यदर तक्त्यानुसार सन 2025-26 वर्षासाठी अकोल्यासाठी 7.39% वाढीचे रेडी रेकनर दर निश्चित करण्यात आला आहे. अकोल्यात वाढलेल्या रेडी रेकनर दर हा अधिक असून इतर महापालिकांच्या तुलनेत जादा असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या सरासरी वाढीच्या तुलनेत अकोल्याचा रेडी रेकनर दर अधिक आहे. राज्यात सर्वाधिक दरवाढ सोलापुरात असून त्या खालोखाल अमरावती, ठाणे आणि 4थ्या स्थानावर अकोला असून इतकी दरवाढ का केल्या गेली असा प्रश्न या निमित्ताने चर्चेला जात आहे. याचा फटका घरे व मालमत्ता खरेदी करताना सामान्य नागरिकांना बसणार आहे. जिल्ह्यातील कासमपूर गावात 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलराची लागण झाली आहे, तर 8 जणांना कॉलराची लक्षण असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉलराची लागण झालेल्या विद्यार्थ्यांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्य विभागाकडून 250 घरांची तपासणी करण्यात आली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे कॉलराचा उद्रेक या परिसरात दिसून येत आहे. अकोला तालुक्यातील कासमपूर गावात कॉलराची साथ पसरली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्हा आणि तालुका पथकाने त्या ठिकाणी जात तपासणी केली. या दरम्यान गावातील 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलरा झाल्याचे चाचणीत समोर आले. दरम्यान कॉलरा उद्रेक जाहीर करताच गावकऱ्यांमध्ये गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कासमपूर पळसो येथे 30 मार्चपासून कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य पथकाकडून गावातील 205 घरांची तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी यासह इतर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 8 वर आहे. या सर्वांवर पळसो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत. अकोला आगाराला केवळ 5 बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुशबॅक सीट असलेल्या नव्या लालपरी बस मिळाल्या आहेत.
अकोला हे प्रमुख बस स्थानक आहे. येथून माहूर, कारंजा, अमरावती, नागपूर, शेगाव, परतवाडा, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या ठिकाणी बसने प्रवास करणारे शेकडो नागरिक आहे. पण केवळ 5 नव्या बसेस देत अकोल्यातील प्रवाशांची बोळवण करण्यात आली आहे. केवळ 5 बस मिळाल्याने अकोला विभागातील प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एसटी बसचा नवा अनुशेष विभागात तयार होत आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. तर जुन्या बसेस अकोला आगाराच्या माथी तर मारल्या जाणार नाही याची माहिती अस्पष्ट आहे. या नव्या बस BS6 या प्रणालीतून तयार करण्यात आली आहे. पुशबॅक सीट्स आहे, मोबाईल चार्जिंग, फायर एक्झिटिंग्विशर, प्रथमोपचार पेटी, सामान कक्ष, आपत्कालीन दरवाजा आणि पॅनिक बटन या बसेसमध्ये आहेत. त्यामुळे इतरही मार्गावर अशा बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांची आहे. उन्हाळ्यात एसटीचा हंगाम पाहता या बसेसची मागणी प्रवाशांमधूनच येत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रेल्वे स्थानकावर काही चोरीला गेले तर प्रवासात ते परत भेटण्याची शक्यता कमीच असते. पण याला अपवाद अकोला रेल्वे पोलीस ठरले. त्यांनी चोरलेल्या लॅपटॉप 2 तासात शोधून प्रवाशाच्या हातात देत तत्परता दाखविली. मधुर वाजपेयी नावाचे व्हिडिओ डिझायनर प्रवासी कानपूरहून आले होते आणि हैदराबादला जात होते. अकोला रेल्वे स्थानकावर ते ट्रेनची वाट पाहत होते. तेव्हा एका अज्ञात चोराने त्यांना झोपलेले पाहून त्यांची बॅग चोरली. त्यांच्या बॅगमध्ये 1.5 लाख रुपयांचा लॅपटॉप होता, जो त्यांच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा होता. चोरीची ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेची तात्काळ दखल घेत रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसराची झडती घेतली आणि प्रवाशाच्या लॅपटॉपसह चोराला शोधून काढले. अब्दुल वाजिद अब्दुल हफीज असे अटक केलेल्या चोराचे नाव असून तो नागपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी तात्काळ लॅपटॉप शोधून काढल्यानंतर प्रवासी मधुर वाजपेयी यांनी पोलिसांचे आभार मानले. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू, निपाणासह इतर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. काल रात्री अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरात जवळपास 15 मिनिट पावसासह 30 मिनिट जोरदार वारा सुटला होता. त्यामुळे परिसरातील शेत शिवारात फळबागांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. बोरगाव मंजू परिसरातील महादेव जायले यांच्या शेतातल्या आंबा पिकाचे नुकसान झाले. प्रत्येक झाडातून सरासरी 15 ते 20 किलो आंबे वाऱ्यामुळे खाली पडले. याशिवाय वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या पपई पिकाचे देखील नुकसान झाले आहे. सदर नुकसानबाबत कृषी विभागाने सर्वेक्षण करीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. यामुळे तापमान घटले असले तरी दमट हवामानाचा त्रास होतो आहे. जे काल रात्री पाऊस आणि हवा सुटली, त्या हवेमुळं खूप काही प्रमाणात जेवढे फळबाग होते जसे लिंबू, आंबा, त्यानंतर पपई, त्यासोबत ज्वारी सुद्धा यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारण की हवेमुळं काय झालं, नुकसान असंच झालं की बा जे पीक हातात येणार होतं ते आता संपुष्टात चाललं आहे. जसं की आता ज्वारी असेल, ज्वारी पण खाली पडलेली आहे. कुठे आंबे पण खूप खाली पडलेत. सर्व आंब्याच्या खाली आंबे पडलेत. जसं लिंबूच्या सुद्धा झाडाखाली लिंबू पडलेले आहेत. आता हे सर्व काही नुकसान जे आहे हे तर भरून मिळणार नाही आहेत आणि याला सध्या बाजारात काही मोल पण नाही आहे. जसं आता आंबा बघितला तर 10 रुपये किलो पण कोणी घेत नाही आहे. माझ्या शेतामध्ये पपईचं नुकसान झालेलं आहे आणि पपईचे झाडं काही म्हणजे असे हवेमुळे एवढे झुकलेले आहेत. आधीच पपईचे झाड हे कमजोर राहते, तर त्याच्यामुळे झाडं जे वाढले होते खूप जास्त प्रमाणात ते पूर्ण झुकलेले आहेत. झुकलेले झाडं आता परत तर सळ होणार नाही आहेत. तसा पण पपईला जास्त भाव नाही भेटत. आता भाव तर नाहीच आहे, पण जो माल लागलेला होता तो पण खाली पडलेला आहे. तर त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता डबल तर झाड सरळ होणार नाही आहे.
आणि जे आता समजा अजून 1-2 दिवसामध्ये जर अशीच हवा आणि असाच पाऊस जर राहिला तर अजून जास्त प्रमाणात झाडं पडण्याची शक्यता आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यातील अकोट-अकोला मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मुंडगाव फाट्याजवळ हा अपघात झाला, ज्यात 2 जण गंभीर जखमी झाले. ही भीषण दुर्घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमींवर सध्या अकोटच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट-अकोला मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मुंडगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने वेगात असल्याने ही दुर्घटना घडली असे कळते. गेल्या काही दिवसात या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते. मंगळवारी झालेल्या अपघात प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. अकोट पोलिसांनी IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि 4,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोट शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश बारहाते हे 30 मार्च रोजी शहरातील गुरुकुंज कॉलनीतील घरफोडीच्या तपासासाठी कर्मचाऱ्यांसह गेले होते. तेव्हा त्यांना गुरुकुंज कॉलनीत 5 अनोळखी व्यक्ती संशयास्पद स्थितीत एक रो हाऊसमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडून घर झडतीचे वॉरंट मिळवून पोलिसांनी शंतनू चरपे याच्या घरावर छापा टाकला. घरात 2 जण लॅपटॉपवर आणि 3 जण मोबाईलवर काम करताना आढळले. त्यांच्या लॅपटॉप आणि मोबाईलची तपासणी केली असता ते IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याचे उघड झाले. आरोपी दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यावर एका ऑनलाईन लिंकवर ग्राहकांची ID बनवून पैशांचा सट्टा खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 16 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि 4,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून 5ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक वैभव तायडे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरावतीचे 3, नागपूर व वर्धा येथील प्रत्येकी 1 आरोपी आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्वाती इंडस्ट्रीजमुळे टॅक्सची वसुली घटली. आता महापालिका सुरू करणार जप्तीची कारवाई. खारपान पट्ट्यातील किडनी बळींना जबाबदार कोण? प्रशासन सरकारला आणखीन किती बळी पाहिजे? अकोल्यात घरे आणि मालमत्ता खरेदी आणखीन महागणार. रेडी रेकनरच्या दरात झाली चांगलीच वाढ. कासमपूर गावात कॉलेराची साथ. जिल्हा प्रशासनाचे वराती मागून घोडे. हजारो प्रवाशांसाठी केवळ 5 बसेसची भेट. भंगार बसेस अकोलेकरांच्या माथी मारते कोण? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.